कधी कधी नियती असं वळण घेते की विज्ञानही चकित होतं आणि मृत्यूच्या उंबरठ्यावरून एखाद्याला पुन्हा आयुष्य मिळतं. उत्तर प्रदेशातल्या पिलीभीत या जिल्ह्यात घडलेली अशीच एक थक्क करणारी घटना सध्या चर्चेत आहे. ब्रेन डेड घोषित केलेल्या एका महिलेला चक्क रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे नवजीवन मिळाल्याचा दावा समोर आलाय. पिलीभीत जिल्हा न्यायालयात कार्यरत असलेल्या विनीता शुक्ला यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना तात्काळ बरेली मधल्या एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल सुद्धा करण्यात आलं. पण तपासणीनंतर डॉक्टरांनी अत्यंत धक्कादायक माहिती दिली. विनीता शुक्ला ब्रेनडेड असल्याचं सांगत त्यांच्या जगण्याची कोणतीही आशा नसल्याचं सुद्धा डॉक्टरांनी सांगितलं. कुटुंबावर तर दुःखाचा डोंगर कोसळला. डॉक्टरांनी व्हेंटिलेटर काढून टाकल्यानंतर कुटुंबियांनी अत्यंत जड अंतकरणानं त्यांना घरी घेऊन जाण्याचा निर्णय सुद्धा घेतला. अंत्यसंस्काराची तयारीही सुरू झाली होती. नातेवाईक आणि शेजारी त्यांच्या पार्थिवाची वाट बघत होते. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. रुग्णवाहिका हाफिजगंज मार्गावरून जात असताना अचानक गाडीचं चाक एका मोठ्या खड्ड्यात जोरात आदळलं आणि एका त्या धक्क्यानं सर्वांना थक्क करणारी घटना घडली. पूर्णपणे निष्प्राण वाटणाऱ्या विनीता शुक्ला यांच्या शरीरात अचानक हालचाल दिसू लागली. हे पाहताच त्यांचे पती कुलदीप शुक्ला यांनी वेळ न दवडता त्यांना पुन्हा पिलीभीत मधल्या एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल केलं. तिथे न्यूरोसर्जन डॉक्टर राकेश सिंह यांनी तातडीनं उपचार सुद्धा सुरू केले. तपासणीत त्यांच्या शरीरात सर्पदंशासारखी लक्षणं आढळली. डॉक्टरांनी तात्काळ अँटीव्हेनम इंजेक्शन आणि जीवनरक्षक औषधं दिलीत. या योग्य उपचारांचा परिणाम अवघ्या 24 तासात दिसू लागला. त्यानंतर लखनौ मधल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली 13 दिवस विनीता यांच्यावर उपचार सुद्धा सुरू होते आणि अखेर मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या विनीता शुक्ला पूर्णपणे बऱ्या होऊन घरी गेल्या. रस्त्यातल्या एका साध्या खड्ड्यानं घडवलेला हा धक्का एका कुटुंबासाठी नवजीवन ठरलाय. कधी कधी विज्ञानही जिथं हार मानतं तिथे नियती अनपेक्षित चमत्कार घडवते. त्याचीच ही जिवंत साक्ष आहे.